वाकी बुद्रुक येथे गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडालेला अभिषेक अशोक भागरे वय 21 राहणार कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे याचा मृतदेह मंगळवारी चौथ्या दिवशी शोधण्यात यश आले आहे। आपदा मित्र एनडीआरएफ आणि प्रशासनाने या मुलाचा शोध घेण्याचं काम थांबवलं होतं। अखेर नातेवाईकांनी स्वतः पुढाकार घेऊन सोमवारी 8 सप्टेंबर रोजी आळेफाटा येथील बोरी खुर्द या गावातील भिल्ल समाजाच्या युवकांना बोलावून घेतले। सायंकाळी अंधार पडल्यानं पोलिसांनी पाण्यात उतरण्यास मज्जाव केला। मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस आल्यानंतर भिल्ल समाजातील या धाडसी तरुणांनी शोध सुरू केला। त्यातील 3 युवक पाण्यामध्ये उतरले। ज्या ठिकाणी अभिषेक बुडाला होता त्या ठिकाणापासून शोध सुरू केला। शोध घेत असताना नदीच्या कडेला शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतपंपाच्या बॅरेलच्या खालच्या बाजूला मोटर पंपाला अभिषेक याचा मृतदेह मिळून आला। एका शेतीपंपाच्या मोटारीत शर्ट अडकल्यामुळे तो वर येऊ शकला नसल्याची बाब समोर आली। कमीत कमी 15 ते 18 फुटाच्या दरम्यान अभिषेक पाण्यात अडकल्याचं युवकांनी सांगितलं। तदनंतर तासाभरात म्हणजे सकाळी 7च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला। आपदा मित्र एनडीआरएफ यांना अपयश आल्यानं त्यांनी शोधकार्य थांबवल्यानंतर आदिवासी भिल्ल समाजातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील बोरीच्या रोहित नरोडे फाउंडेशनच्या तरुणांनी दाखवलेले या धाडसाचे कौतुक होत आहे। दुर्घटना घडल्यास 92 70 11 40 91 व 72 85 95 55 55 या नंबरवर संपर्क करावा असे देखील त्यांनी सांगितले। दरम्यान चौथ्या दिवशी मृतदेह मिळालेल्या अभिषेक याच्यावर कोयाळी येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले। संबंधित मदतकार्य करणारे तरुण आणि नातेवाईकांनी काय सांगितले पाहूया। नाव किरण ताराचंद बोरसे, आळेफाटा जुन्नर तालुका इथून आलोय आम्ही बोरी गावातून। आम्हाला एकूण फोन आला होता असा व्यक्ती पाण्यात बुडलाय। मग आम्ही काल 5 वाजता निघलो तिथून। इथं 6 साडेसहाला ला इथं आलोय आम्ही। बर, इथं मुक्काम केला का? हो, इथं मुक्काम केला। टाइम खूप झाला होता। सकाळी शोध घेऊ आम्ही। सकाळी शोध किती वाजता सुरू केला? सकाळी आम्ही 6 वाजता चालू केलं। बॉडी किती वाजता सापडली? बॉडी सापडली 7 वाजता। 7 वाजता म्हणजे 1 तासाभरात तुम्ही ती बॉडी काढली? ओके, काय मानधन वगैरे घेता? नाही काहीच। चालतंय, ओके। अभिषेक भाकरे हा आमचा नातेवाईक असून आज गेल्या गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांचा जो शिवशाही अकॅडमीचा ग्रुप गणपती विसर्जनासाठी गेला होता, तर त्यामध्ये त्याचा दुसऱ्या मित्राला वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला। त्यानंतर गेले 3 दिवस सरकारी यंत्रणा असेल, संपूर्ण आपदा मित्र असतील यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात काही यश आलं नाही। आज जवळजवळ 100 तास उलटून गेले। त्यानंतर आज सकाळी नरोडे फाउंडेशन बोरी बुद्रुक